नमस्कार. करिअर विजयच्या आजच्या या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत. किशोर कुमार यांची अजरामर गीतं आणि गाण्यांमधलं भन्नाट करिअर हा आजचा आपला व्हिडिओचा विषय आहे. करिअर विजय हे विविध प्रकारच्या करिअर्सची माहिती सांगतं, पण अर्थातच ज्यांनी खरोखरची मोठी करिअर्स केली, ज्यांना आपण लेजेंडरी करिअर असं म्हणू शकतो, अशा महान व्यक्तींचा उल्लेख, तो त्यांच्या कार्यक्षेत्राचा आढावा आणि त्या कार्यक्षेत्राच्या सोबतच त्याच्यातून जर आपल्याला प्रेरणा मिळाली तर ती प्रेरणा आपापल्या क्षेत्रांमधल्या करिअरमध्ये वापरता येऊ शकेल का. आणि ही जी ग्रेट मंडळी आहेत त्या ग्रेट मंडळींच्या यादीमध्ये आपण डॉक्टर कलामांचा विचार केला मागच्या व्हिडिओमध्ये. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत किशोर कुमार, द ग्रेट किशोर कुमार. 4 ऑगस्ट ही तर किशोर कुमार यांची जयंती. या दिवशी त्यांचा जन्म झाला आणि बंगाल असेल, खांडवा असेल, मुंबई असेल, या भागांमधून त्यांचं जे काही सुरुवात असेल, त्यांचा जो मधला प्रवास असेल, शिक्षण असेल आणि नंतर जे ॲक्च्युअल करिअर झालं, एक गायक, संगीतकार, गीतकार, नट, निर्माता, दिग्दर्शक, लेखक अशा सर्व जबाबदाऱ्या पार पाडणारा हा अवलिया व्यक्ती हा खऱ्या अर्थाने द ग्रेट व्यक्तींमध्ये काउंट होतो. मला मोह आवरा लागणारे किशोर कुमार यांना आरतुरं करायचंय का आहोजावं करायचंय. अत्यंत जवळची व्यक्ती जी असते त्यांना आपण आहोजावोच्या ऐवजी आरेतुरे करत असतो, परंतु आज किशोर कुमार, त्यांचं कर्तृत्व आज ते आपल्यामध्ये नाहीत. ते असते तर 94-95 वर्षांचे असते, परंतु आज किशोर कुमार आपण जरी नट म्हणून असलं, आवडीने आपण आनंदाने जवळचं म्हणून आपण आरतुरं करत असलो तरी आत्ता मात्र मी या व्हिडिओमध्ये किशोर कुमार यांचा उल्लेख करतोय, कारण ते ग्रेट करिअर आहे. खरं तर भारतरत्न पुरस्कार देण्याची वेळ आली तर येणाऱ्या काही दिवसांमध्ये किशोर कुमार यांना भारतरत्न पुरस्कार दिला तर आम्हाला आनंदच नक्की वाटेल. त्याचं कारण हा खऱ्या अर्थाने एक प्रकारचं एक रत्न किशोर कुमार स्वतः होते. गायन क्षेत्रातलं त्यांचं जे करिअर आहे त्याचा आढावा आत्ता आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. या गायन क्षेत्राच्या माध्यमातून आपण ज्यांना एकदा एका रीलमध्ये उल्लेख केला होता की मैं हमेशा के लिए जिंदा रहूंगा, म्हणजे मैं एक ही बार मरूंगा और एक ही दिन मरूंगा लेकिन हमेशा के लिए जिंदा रहूंगा, हे वाक्य खऱ्या अर्थाने सिद्ध झालंय, खरं झालंय ते किशोर कुमार यांच्याबद्दल. आणि म्हणून किशोर कुमार यांच्यावर प्रेम करणारे लाखो करोडो हे सगळे जे रसिक आहेत, या रसिकांना सुरुवातीला मी पहिल्यांदाच एक प्रकारे आजच्या या व्हिडिओबद्दलची पार्श्वभूमी सांगतोय. जे नवीन मंडळी आहेत, ती नवीन जनरेशन जी आहे, त्यांना देखील किशोर कुमार यांच्या आयुष्याचा, त्यांच्या गाण्यांचा अर्थबोध नक्कीच व्हायला हवा. मला तर असं माहिती आहे की वाटतंय की हे जे नवीन युवक आहेत, अगदी लहान मुलं आहेत, यांना सुद्धा किशोर कुमार माहिती आहे. त्याचं कारण आज देखील किशोर कुमार यांची गाणी ओरिजिनल स्वरूपात, रिमिक्स स्वरूपात, डीजेच्या स्वरूपात आपल्याला कायम ऐकायला मिळतात आणि ती गाणी एव्हरग्रीन आहेत. त्यामुळे आजचा विषय आहे किशोर कुमार यांची अजरामर गीतं आणि गायन क्षेत्रातलं भन्नाट करिअर. या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत की किशोर कुमार यांची गाजलेली किंवा माहिती असलेली लोकांना जी गीतं आहेत, खरं तर 2678 असा गुगलवरती आकडा दिसतोय किशोर कुमार यांच्या गाण्यांचा, परंतु अन्य भाषांमधली गाणी सुद्धा त्याच्यामध्ये जर काउंट केली तर आकडा नक्कीच मोठा असेल. पण तरी सुद्धा मी असं म्हणलं की स्ट्राईक रेटच्या बाबतीमध्ये किशोर कुमार हे सगळ्यांच्या मध्ये अव्वल ठरतात, कारण काही समकालीन गायकांनी कित्येक हजार गाणी म्हटली आणि ती गाणी त्यांची संख्या किशोर कुमार यांच्या गाण्यांच्या कितीतरी पट जास्त आहे, परंतु किशोर कुमार तसं म्हटलं तर या 3,000 गाण्यांच्या पलीकडे सुद्धा होते. पण स्ट्राईक रेट म्हणजे जेवढी गाणी म्हटली तेवढीच्या तेवढी सगळीच्या सगळी गाणी ही गाजली. बहुतांशी गाणी सुपरहिट ठरली. आजही आपल्या सगळ्यांच्या कानांमध्ये, आपल्या ओठांवरती, बाथरूम सिंगिंगमध्ये ही गाणी आपल्याला ऐकायला मिळतात. किशोर कुमार यांच्या काही गाण्यांचा आपण उल्लेख करणार आहोत. अर्थातच बरीचशा गाण्यांना स्पर्श होणार नाहीये, पण काही महत्त्वाची गाणी नेमकं काय होतं. आणि निश्चितच मी किशोर कुमारांचा नुसता फॅन नाहीये, तर मी प्रयत्न देखील करतो. मी गायक नाहीये, कदाचित मी असं म्हणू की प्रेमापोटी किशोर कुमार यांच्या आवाजांचा एक थोडासा धागा पकडता येतोय का, मी तो प्रयत्न करतो. आणि ही गाणी ही माझ्या आवाजात देखील म्हणण्याचा प्रयत्न करेल. अगदी 2-2 ओळी, तुम्हाला आनंद वाटेल. त्याचं कारण त्यावेळेस त्या गाण्याची पार्श्वभूमी तुम्हाला कळेल आणि आपण नक्कीच पाहू. काही दिवसांनंतर आपण प्रत्येक गाण्यावर देखील व्हिडिओ करणार आहोत. त्यातलं करिअर म्हणजे त्याच्या अँगलमध्ये, करिअरच्या अँगलमध्ये कोणते कोणते मुद्दे येतात ते आपण निश्चितपणे पाहणार आहोत. आम्ही अगदी लहान असताना सत्ते पे सत्ता चित्रपट आला होता.
R.D. बर्मन यांचं म्युझिक असलेला हा सत्ते पे सत्ता चित्रपट, त्याच्यामधलं एक अवीट दर्जाचं एकत्रित असं गाणं आहे. ते गाणं आम्ही एकदा स्टेज शोवरती पण सादर केलं होतं. ते गाणं आहे, जिंदगी मिलके बिताएंगे, हाले दिल गा के सुनाएंगे, हम तो सात रंग है ये जहां रंगीन बनाएंगे. या गाण्यामध्ये अन्य गायक देखील आहेत, पण तरी सुद्धा जेव्हा किशोर कुमारची टर्न येते तेव्हा किशोर कुमारचा आवाज हा सगळ्यांना चिरत, सगळ्यात जास्त व्हॉल्यूमच्या बाबतीत सुद्धा, एनर्जीच्या बाबतीत सुद्धा आणि ताकदीच्या बाबतीत सुद्धा आपल्याला जाणवतो. आणि हा किशोर कुमार, अमिताभ बच्चन आणि ही सगळी मंडळी सत्ते पे सत्तामध्ये पडद्यावरती दिसतात. आणि त्यावेळेस हा आवाज, हे गाणं अनेक वर्षांपासूनचं, मला असं वाटतं की कित्येक दशकं झालं हे गाणं मी विसरलेलं नाहीये. माझ्या आयुष्यातला तो पहिला चित्रपट मी पाहिला होता म्हणून पहिलं गाणं घेतलं, जिंदगी मिलके बिताएंगे, हाले दिल गा के सुनाएंगे. एका व्हिडिओ सेंटरवरती आम्ही लहान असताना मिस्टर इंडिया चित्रपट पाहिला होता. आणि मिस्टर इंडिया चित्रपटामध्ये अनिल कपूर आणि श्रीदेवी हे स्क्रीनवरती दिसत आहेत. लहान वय होतं, पण तरी सुद्धा चित्रपट पाहताना काही भावना मनात येत होत्या. त्यावेळेस नक्की कळत नव्हतं, परंतु गाण्यांचा अर्थ समजावून घेण्यापेक्षा गाण्यांचा आवाज आणि इम्पॅक्ट समजावून घेणं हे आमचं उद्दिष्ट असायचं. आणि त्यावेळेस किशोर कुमारची मिस्टर इंडियामधली सगळीच्या सगळी गाणी सुपरहिट आणि गाजलेली आहेत. पण त्यातलं ते गाणं जे आहे, ज्या गाण्यामध्ये रोमांस आहे, ते गाणं मला आत्ता आठवतंय. काटे नहीं कटते ये दिन ये रात, कहनी थी तुमसे जो दिल की बात, लो आज मैं कहता हूँ आय लव यू. आता ह्या आय लव्ह यूचा अर्थ काय हे आम्हाला त्या 3री-4थीत असताना कळत नव्हतं. पण आय लव्ह यू म्हणजे काहीतरी वेगळं दिसतंय. पण त्याच्याही पलीकडे जाऊन आम्हाला अनिल कपूरमध्ये देणं घेणं नव्हतं, श्रीदेवीमध्ये ते बिलकुल देणं घेणं नव्हतं. आम्हाला तो आवाज जो होता, त्याचा इम्पॅक्ट जो होता तो लक्षात घेण्यासारखा आहे. की आपण एखादं गाणं ऐकल्यानंतर ते कित्येक दशकं लक्षात राहतं. ही खूप एक वेगळी अनुभूती किशोर कुमार यांच्या आवाजामध्ये होती. 1969च्या आराधना चित्रपटातलं राजेश खन्नांवरचं जे गाणं आहे, अर्थातच ते गाणं पुन्हा एकदा रोमॅन्टिक गाणं आहे. अनेकांना ते एक प्रकारचं एक आकर्षण निर्माण करतं. ते गाणं, रूप तेरा मस्ताना, प्यार मेरा दीवाना, भूल कोई हमसे ना हो जाए. आता याच्यामध्ये सुरुवातीला रूप तेरा मस्ताना म्हणताना इतका हळूवार स्वर किशोर कुमार यांनी लावलाय. त्याच्यानंतर जेव्हा ते गाणं उचललं जातं इमिजिएटली, रूप तेरा मस्ताना, प्यार मेरा दीवाना, म्हणून हे गाणं एक प्रकारे अजरामर होतं. करिअर हे तुम्हाला एनर्जी देणारं शिकवायला पाहिजे. त्याच्यातून एनर्जी कशी द्यायची, काम करताय तुम्ही, अकाउंटंट आहात, क्लार्क आहात, मॅनेजर आहात, इंजिनियर आहात, डिझायनर आहात, त्याच्यामध्ये पूर्णपणे उतरणं हे जमलं पाहिजे. R.D. बर्मन यांनी एकदा किशोर कुमार यांना फोन केला आणि म्हणाले की अरे किशोर, मेरे दिमाग में एक नया ट्यून आया है, एक बहुत अच्छा म्यूजिक लग रहा है मुझे, दिमाग में वो आ रहा है, अभी वो फाइनल हो सकता है, एक दोपहर तक मैं उस पर गाना भी तैयार कर सकता हूँ, तो क्यों ना हम मिलेंगे आज और अगर पॉसिबल है तो रिकॉर्डिंग के लिए भी जा सकते हैं. तर किशोर कुमार यांनी उत्तर दिलं, दादा आपको मालूम है कि मैं एक गाने के 7 दिन प्रैक्टिस करने के बाद ही खड़ा रहता हूं, रिकॉर्डिंग करता हूं. सर्वोच्च स्थानी असून सुद्धा आलं गाणं आणि पटकन केलं असं किशोर कुमार यांनी टाळलं. अर्थात कधी जेव्हा गरज पडली तेव्हा ते केलं असेल, कारण ती एक उत्स्फूर्त जी कर्तृत्व जे आहे, उत्स्फूर्तता, त्याच्यामध्ये सहजता, सहशक्य, शास्त्रीय संगीताचा बेस नसताना देखील सुगम संगीताच्या माध्यमातून, चित्रपट संगीताच्या माध्यमातून ती गाणी दर्जेदार करणं हे किशोर कुमार सारख्या ग्रेट व्यक्तीचं, हे ज्याला त्यांना जन्मजात कौशल्य होतं असं म्हणून सुद्धा त्यांच्या कर्तृत्वाचा अपमान करणं योग्य नाहीये. ते त्यांनी हासिल केलं होतं, त्यांनी ती तपश्चर्या केली होती. किशोर कुमार कितीही आपण ज्याला नखरेल वाटतंय असं म्हटलं तरी त्यांच्या गाण्यांच्या करिअरच्या बाबतीमध्ये ही वॉज व्हेरी सिरियस, ही वॉज व्हेरी कॉन्शियस. ते खूप काळजीपूर्वक ह्या सगळ्या गोष्टी करत होते आणि म्हणून किशोर कुमार यांची गाणी ही दर्जेदार झाली. जीवन आणि जिंदगी या विषयावरची किशोर कुमार यांची अनेक गाणी आहेत. सगळीच्या सगळी गाणी खूप सुंदर आहेत. काही गाणी हलकी फुलकी आहेत, काही गाणी वरच्या तारस्वरातली आहेत, काही गाणी ही
एकदम दुःखी स्वरूपाची आहेत, ती देखील आपल्याला ऐकायला आवडतात. कारण अनेकदा आयुष्यात कुणाच्या दुःख आलं तर ही गाणी ऐकली की त्यांना बरं वाटतं. शंकर जयकिशन यांनी अंदाज या चित्रपटातलं शंकर जयकिशन यांचं हे गीत, जिंदगी का सफर है ये कैसा सफर, कोई समझा नहीं कोई जाना नहीं. म्हणजे त्या गाण्यामधल्या शब्दाला जो नजाकत देण्याचं काम आहे. जिंदगी का सफर, आता यातला कैसा कसा म्हटलंय बघा, है ये कैसा सफर. आता हे शिकून येत नसतं, त्या भावनेमध्ये गेल्यानंतर ते जमत असतं. कोई समझा नहीं कोई जाना नहीं. किशोर कुमार यांची 4 लग्न झाली, परंतु किशोर कुमारांनी 4 लग्न केली म्हणजे याचा अर्थ किशोर कुमार हे चारित्र्याच्या बाबतीत अडचणीचे होते असं अजिबातच नव्हतं. किशोर कुमार यांची पहिली पत्नी अमित कुमार यांची आई यांनी स्वतः ठरवलं की मला माझं करिअर हे ॲक्ट्रेस म्हणून करायचं आहे आणि म्हणून हे शक्य नाहीये, हे लग्न कंटिन्यू करणं शक्य नाहीये आणि म्हणून किशोर कुमार यांनी नाईलाजाने त्यांना होकार दिला. किशोर कुमार यांची दुसरी पत्नी मधुबाला, दुर्दैवाने त्या कॅन्सरमध्ये त्यांचं निधन झालं. ह्या पहिल्या दोन्ही केसमध्ये किशोर कुमार यांचा दोष नव्हता. किशोर कुमार यांची तिसरी पत्नी जी आहे ती पत्नी दुर्दैवाने एका अभिनेत्यासोबत पळून गेली आणि तिने त्यांच्यासोबत लग्न केलं आणि म्हणून योगिता बाली यांचं जे तिसरं लग्न किशोर कुमार यांच्यासोबत झालं याच्यातही किशोर कुमार यांना दोष देता येणार नाही. आणि किशोर कुमार यांची शेवटची चौथी बायको ती म्हणजे लीना चंदावरकर, या केसमध्ये मात्र किशोर कुमार यांचं निधन झालं. आणि त्यामुळं मला असं वाटतं की या कुठेही एका वेळेस 4 बायका हा प्रकार नाहीये, एकामागून एक किशोर कुमार यांना लग्न करावं. अर्थात त्याचं समर्थन आपण करू शकत नाही, परंतु म्हणून किशोर कुमार यांचा विषय निघाल्यावरती केवळ त्यांच्या बायकांचा विषय करणं हे माझ्या दृष्टीने चुकीचं आहे. त्यांच्या करिअरचा मागोवा घेताना त्यांच्या आवाजाचा, त्यांच्या गीतांचा, अजरामर गीतांचा उल्लेख करताना त्याच्याकडे फार मायक्रो लेवलला जर पाहिलं तर कळेल की ही व्यक्ती किती ग्रेट होती. सितारे जमीन पर या चित्रपटातील गुलशन बावरा यांचं जे गीत आहे, ऋषी कपूर हे चित्रपटाच्या स्क्रीनवरती दिसत आहेत, ते गाणं मात्र जीवनाबद्दल आहे, परंतु ते एकदम उडत्या चालीचं गाणं आहे. त्याच्यामध्ये जीवन के हर मोड़ पे मिल जाएंगे हम सफर, बस दूर तक साथ दे ढूंढे उसी को नजर. हे गाणं ऋषी कपूरला अत्यंत शोभून दिसतं. अर्थातच प्रत्येक नटाला, प्रत्येक ॲक्टरला त्याचा आवाज देणं हे किशोर कुमार यांचं वैशिष्ट्य होतं. आज मी खरं किस्से सांगणार नाही किशोर कुमार यांच्याबद्दलचे, कारण ऑलरेडी किशोर कुमार यांच्या किस्स्यांवरती अनेक यूट्यूबचे व्हिडिओ असतील. परंतु मला असं वाटतंय की हा जो मुद्दा आहे, तर तुमचं प्रॉडक्ट, तुमची सर्व्हिस कशी असली पाहिजे, तर कस्टमर ओरिएंटेड असली पाहिजे. म्हणजे अमिताभ बच्चनला आवाज देताना अमिताभ बच्चनचा वाटला पाहिजे, धर्मेंद्रला आवाज देताना तो आवाज धर्मेंद्रचा वाटला पाहिजे. जुगनू चित्रपटातलं जे गीत आहे धर्मेंद्र यांच्यावरती चित्रित केलेलं, तेरा पिछाना ना छोडूंगा सोनिये प्यार के इस देश में हो ला 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 ला, या गीतामध्ये आवाज धर्मेंद्रचाच आहे असं आपल्याला लक्षात येतं. डोळे बंद केलं तर समोर धर्मेंद्र येतो, परंतु प्लेबॅक सिंगर मात्र किशोर कुमार असतो. आणि म्हणून हे गाण्यांमधलं अविट दर्जाचं करिअर आहे, जे त्यांच्या मृत्यूनंतर देखील अजूनही काम चालू आहे. किशोर कुमार आणि यॉडलिंग याच्याबद्दलचं एक मोठं रिलेशनशिप आहे आणि भारताच्या बॉलिवूडच्या हिंदी सिनेमाच्या इतिहासामध्ये यॉडलिंगवरती सगळ्यात मोठी हुकूमत कुणी गाजवली तर ती किशोर कुमार यांनी. टिरडे हे आवाज काढणं हे सोपं नाही. हे वेस्टर्न कल्चरमध्ये अनेक वेळा यॉडलिंगचा उल्लेख असतो, पण किशोर कुमार यांनी तत्कालीन त्या सगळ्या म्युझिकचा अभ्यास केला आणि स्वतः यॉडलिंग हे भारतामध्ये बऱ्यापैकी एक त्याला सुरुवात केली. आणि याच्यामधूनच तुम्हाला झुमरू चित्रपटातलं गीत असेल, मैं हूँ झुम 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 झुमरू फक्कड घुमू बनके घुमरू मैं ये प्यार का गीत सुनाता चला, याच्यामधलं जे यॉडलिंग आहे, टिरडे योरडे योरडे टिरडे योरडे, हा आपल्याला आवाज काढता येत नाही, फक्त मी प्रयत्न करतोय. पण किशोर कुमार हे यॉडलिंगच्या बाबतीमध्ये अत्यंत ग्रेट होते. कुणीतरी असं म्हणतंय की त्यांना एक लहानपणी जखम झाली होती आणि जखम झाली तेव्हा त्यांना एक सवय होती, तो कलाकार माणूस होता.
एखाद्या छोट्या गोष्टीचं अवडंबर करायचं. प्र.के. अत्रे सुद्धा छोट्या गोष्टीचं मोठं अवडंबर करायचे, म्हणजे एक त्याला डोळ्यासमोर चित्र तयार व्हावं. तर किशोर कुमार यांनी त्या लहानपणी जी जखम झाली होती त्यावेळेस इतका आरडाओरडा केला, गोंधळ घातला. त्या गोंधळ घालण्याच्या, रडण्याच्या प्रोसेसमध्ये त्यांचा आवाज जो आहे तो एकदम खुल्ला झाला आणि त्यानंतर तो आवाज एक व्यापून टाकणारा आवाज हा आपल्याला ऐकायला मिळतो. आणि म्हणून किशोर कुमार हे ग्रेट करिअर करणारे बनले. एका बाजूला अमिताभ बच्चन असेल, ऋषी कपूर असेल, शशी कपूर असेल, धर्मेंद्र, जितेंद्र, या सर्व नटांना त्यांनी त्यावेळेस आवाज दिला. काही नट असे पण होते, काही ॲक्टर्स असे होते की त्यांना कुणी ओळखत पण नाही, परंतु त्यांच्यावरती चित्रित केलेली किशोर कुमार यांची गाणी ही मात्र गाजली. अशी अनेक गाणी आपल्याला पाहायला मिळतात. बरेचसे चित्रपट जे होते ते चित्रपट केवळ किशोर कुमार यांच्या गाण्यांमुळे सुपरहिट झाले, ते पिक्चर चालले. कारण एका चित्रपटात 6-6, 7-7 गाणी जर असतील तर ते चित्रपट गाण्यांमुळे उचलले गेले, हा अनुभव आहे. 1980 ते 87 हा काळ माझ्या दृष्टीने जरा वेगळा वाटतो. कारण मुळात 76 साली माझा जन्म झाला, त्यावेळेस पहिली 4 वर्ष सोडताय. 80च्या पुढची गाणी ऐकलीत, आम्ही रेडिओवरती ऐकलेली आहेत. 80 ते 87 का? कारण किशोर कुमार यांचं निधन झालं. त्याच्या अलीकडची गाणी जी आहेत, किशोर कुमारच्या वयाचा इम्पॅक्ट त्याच्यावरती दिसतोय. अगदी नाजूक आवाज सुद्धा सुरुवातीच्या काळात काढलेला आहे. 1948 साली पहिलं किशोर कुमार यांचं गीत आलं आणि सगळ्यात शेवटचं गाणं हे गुरु गुरु हे असं जे गाणं होतं, आदल्या दिवशी गाणं म्हटलं आशा भोसलेंसोबत, आणि त्या दुसऱ्या दिवशी त्यांचा अंत झाला, त्यांचा मृत्यू झाला. परंतु शेवटच्या क्षणापर्यंत गाणी या क्षेत्रात ते होते. एका मुलाखतीमध्ये किशोर कुमार यांनी सांगितलंय की ये जो एक्टिंग होता है वो एक्टिंग थोड़ा झूठा होता है, क्योंकि आप पुलिस नहीं होते फिर भी आप पुलिस का काम करते हैं, लेकिन जब हम गाना गाते हैं तो गाना ओरिजिनल होता है, इसलिए मुझे एक्टर बनने से बेहतर सिंगर बनना अच्छा लगता है, असं त्यांनी अशोक कुमार यांच्या, कारण अशोक कुमार यांनी ठरवलं होतं की आपल्या भावाला ऍक्टिंग क्षेत्रातच आणावं, कारण ते ऑलरेडी बॉलिवूडमधले मोठे ऍक्टर होते. पण किशोर कुमार यांनी त्यांचा करिअरचा निर्णय कसा घेतला तर भावाला बरं वाटावं म्हणून सुरुवातीला चित्रपटात ते ऍक्टर म्हणून आले देखील, परंतु त्यांचं मूळ जी भिस्त होती ती गाण्यांवरती होती. घर चित्रपटातलं विनोद मेहरा यांचा स्क्रीनवरती वावर असलेलं जे गाणं आहे ते गाणं देखील एका वेगळ्या उंचीचं आहे. आपकी आँखों में कुछ महके हुए से राज है, आपकी आँखों में कुछ. जर तुम्ही किशोर कुमार यांचे अगदी दुर्मिळ व्हिडिओ पाहिले असतील गाणं म्हणतानाचे, एक म्हणजे ॲक्च्युअल गाणं म्हणतानाचे त्यांचं शूट अवेलेबल नाही आहेत, पण त्यांनी जे स्टेज शो चालू केले, कारण स्टेज शो चालू करणाऱ्या सुद्धा गायकांमध्ये किशोर कुमार हे अग्रणी मानले जातात. त्या काळात ते परदेशांमध्ये दौरे करत होते आणि स्टेजवरती धमाल करून टाकायचे. ती जी गाणी होती ती गाणी जर आपण पाहिली तर किशोर कुमार गाणं म्हणताना कसे दिसायचे हे जर आपण पाहिलं तर लक्षात येईल की किशोर कुमार हे असं उभं राहून गाणं म्हणणारे गायक नव्हते. ते त्या गाण्यासोबत अभिनय करत असायचे आणि अभिनय करत इन्व्हॉल्व होऊन गाणं म्हणायचे. आणि कदाचित हेच कारण असेल की अन्य गायक आणि किशोर कुमार यांच्यात जो फरक पडला, का ती गाणी अवीट झाली, त्याचं कारण किशोर कुमार हे ॲक्टर सुद्धा होते. आणि एकदा जसं लता दिदींनी म्हटलं होतं की आम्ही गायक सगळी मंडळी ही कंठातून सुद्धा अभिनय करतो. कंठातून अभिनय करणं हे सुद्धा एक कौशल्य आहे. किशोर कुमार कंठातून अभिनय करत तर होतेच, पण त्यासोबत त्यांच्यातला जो ॲक्टर होता, तो कलाकार जो होता, तो देखील त्या गायकामध्ये मिक्स व्हायचा आणि म्हणून ते गाणं हे अप्रतिम व्हायचं. त्या प्रत्यक्ष पडद्यावरच्या तो जो हिरो आहे त्या हिरोला ते मॅच होऊन जायचं. प्रियतमा चित्रपटातलं राकेश रोशन हे पडद्यावरती दिसत आहेत, ते जे गाणं आहे, कोई रोको ना दीवाने को के मन मचल रहा दीवाने का, याच्यामध्ये त्या गाण्याला जो वेव्ह फॉर्म जो असतो त्याच्याऐवजी किशोर कुमार यांनी अनेकदा ती लाईन स्ट्रेट लाईन ठेवली. कोई रोको ना दीवाने को, या ठिकाणी त्यांना मोह आवरलेला नाहीये. म्हणजे इतर गायकांना तो मोह आवरत नसायचा की दीवाने को, असं न करता किशोर कुमार यांचा तो आवाजातला जो दणका होता तो दणका आपल्याला ह्या अनेक गीतांमध्ये पाहायला मिळेल की त्यांची ती स्ट्रेट लाईन असायची आणि ती ताकदवान असायची. इम्तिहान चित्रपटातलं 1974 सालची ते गीत आहे. विनोद खन्ना हे आपल्याला स्क्रीनवरती दिसतात आणि ते गाणं कदाचित ते कुठेतरी चाललेत आणि त्यांना कोणी अडवते अशा स्वरूपाचं आहे.
रुक जाना नहीं तू कहीं हार के. हे गाणं आमच्यासाठी तर खरं मोटिवेशनल सॉन्ग म्हणून आम्ही कार्यक्रमात व्याख्यानांमध्ये वापरू शकतो. कांटों पे चलते मिलेंगे साए बहार के, ओ राही ओ राही ओ राही ओ राही रुक जाना नहीं तू कहीं हार के. ह्या ह मधला एक अनुभव असा आहे की किशोर कुमार यांचा ह थ भ हे जे शब्द आहेत हे भयंकर ताकदवान असायचे, पण एका इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी मात्र उलट सांगितलेलं आहे. ते म्हणायचे की ये ह आता आहे ना तो मैं बहुत डरता हूं. मला असं वाटतं की ते कदाचित ते घुमजाव करतायत, कारण ज्या ज्या ठिकाणी असा जुल्फ हा शब्द आहे समजा, तर तो ZH म्हणजे जिथे जिथे एच शब्द ऍड होतो त्या आपल्या जेव्हा आपण लिहितो इंग्लिशमध्ये, तर त्या ठिकाणी BH म्हणजे भीगी. आता समजा भीगी भीगी रातों में मीठी मीठी बातों में, ठ कसा म्हणलाय किशोर कुमारनी, तो अफलातून आहे. त्यामुळे चित्रपटामध्ये ते रोमांस पण येतोय लक्षात आपल्या, आणि गायकासोबत किशोर कुमार सुद्धा हम छा गए अशा स्वरूपात त्याचा तो परफॉर्मन्स राहायचा. ला 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 होय. आता ह्याच्यामधले जे हुंकार आहेत ना, ते हुंकार मात्र किशोर कुमार यांच्या गाण्यांमधला एक वेगळा भाग असायचा. जसं सुरुवातीची एक लकीर असते, हे हे हो हो हा हा हे जे सुरुवात आहे त्याची जी आपण पहिली ललकारी आहे, त्याच्यानंतर मध्ये मध्ये जे रिॲक्शन्स आहेत त्या रिॲक्शन्स सुद्धा किशोर यांच्या अत्यंत वेगळ्या असायच्या. म्हणजे एका चतुर्नार मधला जो रिॲक्शन आहे, हा जो भ्रूम हा इतर कुठल्याही गायकाने असा केला नसता. या पद्धती, एक चतुर नार बडी होशियार अपने ही जाल में घुसत जात हम मरत जात. अर्थात मन्ना डे आणि किशोर कुमार यांचा एक प्रकारचा तो भांडण्याचा तो प्रकार आहे गायनाच्या माध्यमातून. किशोर कुमार हे मोहम्मद रफी, मन्ना डे, मुकेश, महेंद्र कपूर ह्या सगळ्या कालखंडातले कुठल्याही पद्धतीच्या त्यांची कधीही वाद झालेले नाहीत. मोहम्मद रफी यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे, किशोर कुमार यांना मानणारा एक वर्ग आहे. ह्या दोन ज्याला असं म्हणता येईल की पंथांमध्ये कधीही भांडणं होत नाहीत, क्वचित होत असतील, पण स्वतः किशोर कुमार हे मोहम्मद रफी यांना खूप रिस्पेक्ट द्यायचे. मोहम्मद रफी हे देखील मोठ्या मनाचे. ते किशोर कुमार यांची त्यांचा स्नेह अगदी शेवटपर्यंत होता. म्हणजे दोन टॉपचे गायक, पण यांची कधीच भांडणं झाली नाहीत. हा एक अत्यंत वेगळा अनुभव. हा किशोर कुमार पैशाच्या बाबतीमध्ये मात्र जास्त त्यांचा कनेक्ट असायचा, आणि त्याच्यामुळं चित्रपटामध्ये कधी कधी गाण्यांमध्ये सुद्धा त्यांनी पीछे पड गया इन्कम टॅक्स सम अशा पद्धतीचा उच्चार केला, किंवा 1 रुपया 12 आना, त्याही गाण्यामध्ये यॉडलिंग तुम्हाला पाहायला मिळेल. हा आवाज सोपा नाही, परंतु किशोर कुमार अनेकदा हे गाण्यामध्ये काढायचे. चला जाता हूँ ह्या गाण्यामध्ये सुद्धा यॉडलिंगचं खूप मोठं एक प्रस्थ आहे, आणि त्यामुळे खास यॉडलिंगसाठी काही मंडळी ही चित्रपट पाहायला जायची आणि ते चित्रपट हिट व्हायचे. अमिताभ बच्चन यांना तर किशोर कुमार यांची सगळी गाणी बहुतांशी सूट झाली. राजेश खन्ना हे किशोर कुमार यांच्यासाठी म्हणजे ते खूप मोठं समीकरण बनून गेलं, राजेश खन्ना आणि किशोर कुमार. त्याचबरोबर अमिताभ बच्चन आणि किशोर कुमार हे देखील. रिमझिम गिरे सावन सुलग सुलग जाए मन, भीगे आज इस मौसम में लगी कैसी ये अगन, रिमझिम गिरे सावन. हे गाणं तर फिमेल सिंगरसाठी पण आहे, मेल सिंगरसाठी सुद्धा. ते मेल सिंगरचं किशोर कुमार यांनी गायलेलं अमिताभ बच्चन यांच्यावरती चित्र झालं. कर्ज चित्रपटामध्ये जी गाणी आहेत ती व्यासपीठावरची गाणी आहेत, आणि ही गाणी धम्माल करणारी मोठी गाणी आहेत. आजही ऑर्केस्ट्रामध्ये ही गाणी जोरदार चालतात. त्या गाण्यांपैकी एक गाणं आहे, एक हसीना थी एक दीवाना था क्या खबर. आता या गाण्यामध्ये सुरुवातीचा काळ हा अत्यंत स्लो, आणि नंतर मात्र ते गाणं ज्या वरच्या टप्प्यात जातं, ला 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 रा 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 रा, या स्वरूपात ते एक प्रकारचं लिरिक्स पुढे चालत जातं, आणि गाणं हे लोकांच्या हृदयामध्ये घर करतं. चित्रपटातल्या भावना देखील त्या गाण्यामध्ये सगळ्या कनेक्ट होतात, आणि ही गाणी गाजली.
ऋषी कपूर यांना ते ओम शांती ओम हे जे गाणं हे देखील प्रचंड जोरदार झालं, ते आजही गाणं चालतं. मधल्या 25-30 वर्षांमध्ये तर आपण पाहिलं असेल की गणपती उत्सवामध्ये जे लाइटिंगचे गणपती असायचे त्यांना हीच गाणी चालायची. ओम शांती ओम ह्या गाण्याबद्दल देखील प्रचंड म्हणजे छप्पर फाडके गाणे. ओम शांती ओम शांती शांती ओम हे म्हणत असताना जे कोरस घेतलेले ते सगळं कोरस ॲट अ टाइम त्यांनी स्टुडिओच्या ऐवजी प्रत्यक्ष स्टेडियममध्ये ते ठेवलं होतं. ते सारा जमानाच्या बाबतीत सुद्धा ती केस आहे. अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटामधलं ते गाणे हे स्टेजवरचं गाणे आणि हे स्टेजवरची गाणी किशोर कुमार यांची खास वैशिष्ट्य होती. मिथुन चक्रवर्तींना दिलेलं शीशे की उम्र प्यार की हे गाणं भयंकर गाजलं. आजही ते गाणं अजूनही आपल्याला ते रिमिक्स स्वरूपात ऐकायला मिळतं. प्रेम प्रतिज्ञा चित्रपटातलं ते गीत होतं. शीशे की उम्र प्यार की आखिर बिसाद क्या, टूटा जो दिल किसी का तो हैरत की बात क्या. या ठिकाणी दमलेला मिथुन चक्रवर्ती हा सुद्धा किशोरजींनी दाखवलेला आहे. अरे टूटा जो दिल किसी का तो हैरत, दमलेला आवाज त्याच्यातून जाणवतो. आणि हे जे आहे हे फक्त जो कलाकार आणि गायक आहे यालाच जमू शकतं. अमिताभ बच्चन यांच्या शराबी चित्रपटातल्या एका गीतामध्ये त्यांनी विचारलं त्या डायरेक्टरला आणि त्या सगळ्या मंडळींना की हे नेमकं कसं काय चित्रित झालंय, आणि याच्यामध्ये कळलं की हे गाणं दारू पिलेला माणूस म्हणजे ऍक्टर म्हणतोय. आणि म्हणून किशोर कुमार यांनी सांगितलं की मी आता उभं राहून गाणं म्हणणार नाही, मला एक टेबल द्या. स्टुडिओमध्ये टेबल कुठून आणायचा, कारण त्या काळात काही एवढ्या सगळ्या व्यवस्था नसायच्या. त्यावेळेस तिथे व्यवस्था करावी लागली संगीतकाराला की तिथे मग टेबल ठेवलं, कॅन्टीनमधलं टेबल आणून ठेवलं, त्याच्यावरती किशोर कुमार झोपले, पोटावर झोपले. आणि मग ती जी गाणी आहे त्याच्यामध्ये इंतहा हो गई इंतजार की, ह्या गाण्यामध्ये डायफ्रॅगमवरती किती प्रेशर पडलं पाहिजे, जे गायकाच्या पण पडलं पाहिजे, जे ऍक्टरच्या प्रत्यक्ष गाण्यामध्ये जाणवणार आहे. आणि म्हणून किशोर कुमार गाणं म्हणताना राजेश खन्नाला मेरे सपनों की राणीच्या वेळेस स्वतः जाऊन भेटले. किशोर कुमार यांनी त्या गाण्याच्या प्रसंगी आधी जाऊन भेट घेतली. राजेश खन्नाच्या अदाकारी कशा आहेत, बोलण्याची पद्धत कशी आहे, तो कसा बोलतो, कसे शब्दांवरती आहे कसे. म्हणून मेरे सपनों की रानी कब आएगी तू हे गाणं 1969 साली जे चालू, त्यानंतर किशोर कुमार यांनी मागवळून पाहिलं नाही. 1975 साली आलेला शोले चित्रपट असेल, त्याच्या अलीकडची पलीकडची त्याही चित्रपटात तुम्ही पाहताल की धर्मेंद्रला तो आवाज दिलेला आहे. ये दोस्ती हे गाणं त्याच्यातलं सुपरहिट झालं, खूप गाजलं. याराना चित्रपटातलं छूकर मेरे मन को हे गीत, म्हणजे लागोपाठ दोन गाणी आहेत, सारा जमाना आणि छूकर मेरे मन को. एका गाण्यामध्ये वरची पट्टी ठेवलेली. किशोर कुमार यांचा आवाज प्रचंड, माझ्या भाषेत मी सांगतोय, प्रचंड जाड आवाज होता. तो जाड आवाज आपल्याला गहरा एक प्रकारचं दुःख जे असतं ते हजार राहे मिल हे जे हा जो पॅटर्न आहे हा, याबरोबरच नाजूक स्वर छूकर मेरे मन को किया तूने क्या इशारा, बदला ये मौसम लगे प्यारा जग सा, यामध्ये अगदी वेगळी पट्टी आहे. पण ती वेगळी पट्टी सुद्धा कॅच करणं सर्वसामान्य व्यक्तीला जमणार नाही. पण एक गंमत आहे की किशोर कुमार यांना शास्त्रीय संगीताचा बेस नव्हता. ते सगळ्यांना आपले गायक वाटतात. आणि म्हणून बऱ्याच वेळा आमच्यासारख्या माणसांना सुद्धा, मी तर खरं भाषण देणारा माणूस आहे, व्याख्यान देणारा माणूस आहे, नरड वापरणारा माणूस आहे, तरी सुद्धा किशोर कुमारच्या गळ्याच्या जवळ म्हणजे 1 किलो किशोर कुमार असतील तर आपण एखादा ग्रॅम होण्याचा प्रयत्न होता येऊ शकतो. ही एक सहजता किशोर कुमार यांच्या या गाजलेल्या गीतांमध्ये होती. शेवटच्या काही वर्षांमध्ये जितेंद्र यांना जी गाणी दिली ती गाणी प्रचंड म्युझिक असलेली गाणी होती. त्याच्यामध्ये जितेंद्र तर सगळे कवायत करूनच गाणी म्हणत होते. आणि त्या गाण्यामध्ये म्हणजे एका बाजूला ब्लॅक अँड व्हाईट मधल्या जितेंद्रला पण किशोर यांनी आवाज दिलाय. आणि अब के सावन में जी डरे रिम झिम पानी गिरे मन में लगे आग सी, वरच्या लेवलला जाऊन तिथे अदाकारी दाखवणं, मन में लगे आग सी हो, हे गाणं हे जितेंद्रला अत्यंत सूट होतं.
तोहफा चित्रपटातलं गाणं असेल, किशोर कुमार, काही लोक म्हटले की ही गाणी किशोर यांनी का म्हटली, पण ही गाणी किशोर कुमार कोणती गाणी टाळत पण नसायचे. त्यांना त्या गाण्यामध्ये जान ओतणं हे सहज आणि सोपं वाटायचं. अमित कुमार हे त्यांचे चिरंजीव, किशोर कुमार यांच्यानंतर त्याचं आजही स्टेज शो करतात, गाणी म्हणतात. पण किशोर कुमार आपल्या सगळ्यांना भावलेले. 100च्या जवळ गेले असते आत्ता किशोर कुमार असते तर. ते खूप कमी वयात गेले, 60च्या आत गेले. अदरवाईज किशोर कुमार यांच्या नावाचा जो करिश्मा होता तो संपूर्ण बॉलिवूडमध्ये 3-4 दशकं गाजला. हे लेजेंडरी करिअर असं आपण त्याला म्हणू शकतो. गाण्यामध्ये असलेला जो एक वेगळा अभिनय तो कायमस्वरूपी जाणवत होतो. त्या याच्यामध्ये संवाद असणं हे सुद्धा किशोर कुमार यांच्या गाण्यांचं वैशिष्ट्य असायचं. संवाद म्हणजे इकडनं बोललेत आणि इकडनं असे संवादरूपी काही गाणी होती. उदाहरणार्थ, कह दो तुम्हें या चुप रहूं, दिल में मेरे आज क्या है, हे सुरुवात. आणि नंतरचा जो वरच्या पट्टीतला आवाज आहे तो कह दो तुम्हें या चुप रहूं, दिल में मेरे आज क्या है, ही जी स्वरपट्टी आहे ही किशोर कुमार यांची वेगळी होती. नंतर संजय दत्तला दिलेल्या याच्यामध्ये सुद्धा क्या यही प्यार है, हाँ 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 यही प्यार है, हा आवाज खालचा वाटतो परंतु म्हणताना लक्षात येतं की हे गाणं कुठल्या टप्प्यामध्ये. दर्द या चित्रपटात देखील राजेश खन्ना यांना त्यांनी जी गाणी दिली त्याच्यामध्ये सुद्धा प्रश्नोत्तरं ही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. देवानंद यांच्या बाबतीत तर ब्लॅक अँड व्हाईट पासून किशोर कुमार यांनी गाणी दिली आणि ती गाणी प्रचंड गाजली. म्हणजे ज्वेलथीप सारखा चित्रपट असेल त्यातली गाणी असतील, अनेक चित्रपट. आणि राजेश खन्ना यांच्यापासून आधी तर देवानंद यांच्यासाठी किशोर कुमार यांची गाणी प्रचंड होती. त्याच्यामध्ये छोटे मोठे अनेक प्रकारचे नट देखील आले. अमिताभ बच्चन यांच्या सक्सेस स्टोरीमध्ये त्याच्या अनेक रिझन्सपैकी एक रिझन मला तरी असं वाटतं की किशोर कुमार यांचा आवाज हा अमिताभ बच्चनच्या करिअरसाठीचा एक टॉप मोस्ट रिझन पैकी एक रिझन आहे असं मला वाटतं. शराबीमधली गाणी प्रचंड गाजली. या संवादामध्ये मगाशी जे मी ओम शांती ओमचा उल्लेख केला होता तो स्टेजवरतून सुद्धा ते पब्लिकशी संवाद साधायचे. मेरी उमर के नौजवानो, दिल न लगाना ओ दीवानो, मैंने प्यार करके, हे गाणं हे भयंकर वरच्या स्वरामध्ये, वरच्या व्हॉल्यूममध्ये एनर्जाइज गाणं अशा पद्धतीचं होतं. म्युझिक देखील कमी वाटेल अशा पद्धतीचा किशोर कुमार यांचा आवाज असायचा. सगळ्या कोरसच्या आवाजापेक्षा किशोर कुमार यांचा आवाज एकट्याचा उठून दिसायचा. अनेक किस्से आहेत, अनेक स्टोऱ्या आहेत, एका भागामध्ये शक्य नाही. मी किशोर कुमार यांच्या फक्त काही गाण्यांचा उल्लेख केला. मी किशोर कुमार यांनी दिलेल्या नटांचा फक्त थोड्यांचा उल्लेख केला. R.D. बर्मन, S.D. बर्मन यांनी किशोर कुमार यांच्यावरती भयानक खूप प्रेम केलं. त्या कुटुंबाचं सगळं एक प्रकारे कनेक्शन चांगलं होतं. किशोर कुमार हे स्टेज शो करायचे, गाणी म्हणायचे, चित्रपटांमधली गाणी स्वतः लिखाण करायचे, स्वतः चित्रपट काढायचे, त्याच्यातली गाणी स्वतःची त्यांची असायची. दूर गगन की छाव में वगैरे हे सगळे प्रयोग देखील त्यांनी केले. पण कायमस्वरूपी क्वालिटी प्रॉडक्ट द्यायचं हे त्यांचं वैशिष्ट्य असायचं. करिअरच्या बाबतीमध्ये बोलताना मी असं म्हणेल, एकच काम करा, सातत्याने करा, झोकून देऊन काम करा. त्यातल्या अनेक गोष्टी तुम्हाला जमल्या पाहिजेत. हे किशोर कुमार यांच्या करिअरमधून आपल्या सगळ्या नवयुवकांना, आपल्या सगळ्या मंडळींना, नवीन पिढीला कळलं पाहिजे. काम म्हणजे काय असतं हे कळलं पाहिजे. त्याच्यात उतरणं म्हणजे काय असतं हे आपल्याला कळलं पाहिजे. इतर गायक नुसते गाणं म्हणून जायचे. किशोर कुमार फिल्ममधली सिच्युएशन काय आहे ती समजावून घ्यायचे आणि ती सिच्युएशन समजावून घेतल्यानंतर ते गाण्यामध्ये त्याचा उल्लेख असायचा. मराठीमध्ये सुद्धा किशोर कुमार यांची 3 गाणी आली. त्यातलं अश्विनी ये ना आणि पुढचा जो भाग आहे, प्रिये जगू कसा तुझ्या विना मी राणी ग, ह्यातला ग जो आहे तो किशोर कुमारवरती प्रेम करणाऱ्या लोकांच्या लक्षात येतो, तो रसिकांच्या लक्षात येतो. मला असं वाटतं की बोलावं तेवढं थोडं आहे. 4 ऑगस्ट या दिवशी, त्याच्या किशोर कुमार यांच्या जयंतीच्या दिवशी, किशोर कुमार हे मला तर फार जवळचे, हृदयाच्या जवळचे वाटतात. माझ्या गळ्याचं ऑपरेशन झालंय तरी सुद्धा गाणं म्हणायचं नाही हा नियम असून सुद्धा मला किशोर कुमार यांच्यावरच्या प्रेमामुळं त्यांच्याबद्दलचं गुणावंसं वाटतं. काही गाण्यांचा उल्लेख करावासा वाटतो. काही अजून एपिसोड्स आपण नंतरच्या टप्प्यामध्ये करिअर पॉईंट ऑफ व्ह्यू घेणार आहोत. हे देखील करिअरचाच विषय होता, कारण याच्यात पैसा मिळाला, प्रसिद्धी मिळाली, प्रतिष्ठा मिळाला, सन्मान मिळालं, चिरकाल टिकणारं नाव झालं, कार्यक्षेत्राला योगदान दिलं. आणि म्हणून किशोर कुमार यांचं हे करिअर हे एक प्रकारचं भन्नाट करिअर होतं. आणि गाणी जी होती ती बहारदार गाणी आणि अविस्मरणीय अशा पद्धतीची गाणी होती. ही चिरतरुण अशा स्वरूपाची ठेवणारी होती. मला
विविध विषयांवरती बोलायचे, त्यापैकी हा आजचा विषय होता. सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा. किशोर कुमार यांच्यासारखंच आपण आपापल्या क्षेत्रातलं करिअर करूयात आणि एक प्रकारे चौफेर राहूयात असं या ठिकाणी सांगावंसं वाटतं. थँक्यू.